सेविका ताईनो, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला जे आपले मातृवंदनाचं पोर्टल आहे किंवा ॲप्लिकेशन आहे तर ती लॉगिन करत असताना बऱ्याच जणांना जो पासवर्ड आहे त्याची आठवण पडून जाते, तो लक्षात राहत नाही किंवा लिहिला जात नाही किंवा टाकतोय तरी तो पासवर्ड घेत नाही। तर मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला नवीन पासवर्ड कसा तयार करायचा हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्याच्यासाठी व्हिडिओ व्यवस्थित बघा। कसे जर आपली ॲप्लिकेशनच ओपन झाली नाही तर आपल्याला फॉर्म भरायचा असेल किंवा पैसे पडलेले आहेत किंवा नाही, त्याच्यानंतर ते मातृवंदना ॲपमध्ये ते लाभार्थ्याचं जे बँक आहे तर ते बँकला आधार लिंक आहे की नाही, की आधार सेटिंग झालेले की नाही, या सगळ्या गोष्टी आपण केव्हा बघू शकतो जेव्हा आपण ॲप्लिकेशन किंवा पोर्टल चालू करू। तर आता मी हे पोर्टलवर दाखवत आहे, परंतु तुम्ही ॲपला देखील असं करू शकता। कसं ॲपचं मला स्क्रीनशॉट काढता येणार नव्हते म्हणून मी पोर्टलवर तुम्हाला दाखवत आहे। तर ॲपला देखील तुम्ही याच पद्धतीने करू शकता। फक्त पोर्टलवर आपल्याला कॅप्चा वाढतो, ॲपमध्ये कॅप्चा टाकावा लागत नाही, एवढाच फरक आहे। ही जी लिंक टाकली पोर्टलवर तरी आपली ॲप जी आहे म्हणजे ही जे पोर्टल आहे ते सुरू होऊन जातं। जर तुम्ही गुगलवर गेलात किंवा क्रोमवर गेलात तर तुम्हाला PMVY VCDC गोविंद हे टाकायचं आहे। त्याच्यानंतर टाकल्यानंतर हे पेज ओपन होतं। झाल्यानंतर मग आपल्याला लॉग इनवर क्लिक करायचं आहे। बघा लॉग इनवर क्लिक करायचं आहे। ॲपमध्ये करत असाल तिथे देखील तुम्ही करू शकता। तर लॉग इनवर क्लिक करायचं। ही प्रोसेस मी जी दाखवत आहे तर ही सगळी प्रोसेस तुम्ही ॲपला देखील करू शकता। मी ती पोर्टलवर तुम्हाला दाखवत आहे। तर लॉग इनवर क्लिक करा। त्याच्यानंतर हे पेज आपल्यासमोर येतं। हे पेज आल्यानंतर आपल्याला खाली जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला पासवर्ड नवीन तयार करायचं आहे म्हणून आपल्याला काय करायचं आहे, फॉरगॉट पासवर्ड, ते याच्यावर आपल्याला क्लिक करायचं। म्हणजे हे जे खालचं ऑप्शन आहे याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केल्यानंतर मग आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं। ह्या पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे, इथे आपला युजर ID टाकायचा आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ANG आणि त्याच्यानंतर अंगणवाडीचा 11 अंकी कोड सलग इथं पुढं टाकत जायचं आहे। त्याच्यानंतर हा जो कॅप्चा आहे तो इथं टाकून घ्यायचा आहे। हा जसाचा तसा कॅप्चा इथे टाकायचा आहे। जर तुम्हाला कॅप्चा समजत नसेल तर तुम्ही ह्या ॲरोला क्लिक करून ॲपचा म्हणजे जो कॅप्चा आहे तो बदलू शकता। आता तुमचा इथला कॅप्चा टाकला गेल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे। तर ते तुम्हाला पुढे दाखवते मी कशा पद्धतीने टाकलेलं येते। तर बघा इथं मी अंगणवाडी जो युजर ID आहे तो आपल्याला ANG, त्याच्यानंतर आपला अंगणवाडीचा 11 अंकी कोड क्रमांक टाकायचा आहे। त्याच्यानंतर हा जो कॅप्चा आहे तो इथं टाकायचा आहे। जर तुम्हाला कॅप्चा कळत नसेल, असं वाटतं की हा समजत नाही, तर इकडे हा ॲरो दिलेला याला आपल्याला क्लिक करायचं। आता माझं अंगणवाडीचा युजर ID टाकला गेलेला आहे, त्याच्यानंतर इथला कॅप्चा टाकला गेलेला आहे, त्याच्यानंतर व्हेरीफायवर क्लिक करायचं। अगदी काळजीपूर्वक करा आणि ही प्रोसेस अगदी फटाफट करावी लागते, नाही तर ते परत 10 मिनिटांनी करा असं आपल्याला सांगतं। त्याच्यामुळे आपल्याला ही प्रोसेस अगदी फटक्यात करायची आहे, तरी साधारणतः 5 मिनिटात होऊन जाते। व्हेरीफायवर क्लिक करा। त्याच्यानंतर अशा पद्धतीचं पेज होतं। थोडं थांबायचं, कमीत कमी 1-2 मिनिटपेक्षा पण कमी, म्हणजे आपल्याला अर्धा मिनिट या गोष्टीला लागतो। या पद्धतीची प्रोसेस येते। त्याच्यानंतर मग आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं। ह्या पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर तुम्ही मातृवंदना पोर्टलला किंवा ॲपला जो नंबर रजिस्टर केलेला आहे आपल्या मॅडमकडे दिलेला आहे तो नंबर इथे टाकायचा। त्याच्यानंतर त्याच नंबरवर OTP येतो, म्हणजे जो नंबर आपण रजिस्टर केलेला आहे वंदनेसाठी तो त्या नंबरवर आपल्याला OTP जाणार। त्याच्यासाठी तो नंबर चालू असणं, त्याच्यात रिचार्ज असणं खूप महत्त्वाचं आहे। OTP टाकायचा। त्याच्यानंतर मग आपल्याला इथला जो कॅप्चा आहे तो इथं टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर व्हॅलिडेटवर क्लिक करायचं आहे। तर बघा मी नंबर टाकून घेतलेला आहे, त्याच्यानंतर जो आलेला OTP टाकून घेतलेला आहे, त्याच्यानंतर कॅप्चा टाकून घेतलेला आहे इथला, आणि त्याच्यानंतर व्हॅलिडेटवर मी क्लिक करणार आहे। सगळं टाकून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते, त्याच्यानंतर व्हॅलिडेटवर क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर बघा तुम्हाला इथं ह्या पद्धतीचं ऑप्शन येईल। ह्या पद्धतीचं ऑप्शन आल्यानंतर मग आपल्याला आता इथं तुम्हाला कुठला पासवर्ड ठेवायचा आहे तो तुम्ही ठेवू शकता। बघा न्यू पासवर्ड, तर इथे तुम्हाला तो टाकायचा आहे आणि तोच पासवर्ड तुम्हाला इथं टाकायचा आहे। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, 8 अक्षरी, म्हणजे त्याच्यामध्ये अंक पण असायला पाहिजेत आणि त्याच्यामध्ये अक्षर बी, म्हणजे आपल्याला न्यूमरिकल पण घ्यायचे आहेत आणि अल्फाबेट पण घ्यायचे, ते लक्षात ठेवायचे। म्हणजे आपल्याला तिथे टाकत असताना तुम्हाला संख्या पण घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर अक्षर पण, मग ते सगळं आपल्याला इंग्रजीमध्ये टाकायचं आहे। मग तुम्ही साधारणतः सुरुवात आईने करू शकता, कुठल्याही गोष्टीने करू शकता, तुमच्या नावाने करू शकता। त्याच्यानंतर तुम्हाला कुठले अक्षर ठेवायचे आहेत। आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, पासवर्ड सोपा तयार करायचा नाही, साधारणतः तो कठीणच असायला पाहिजे।
आणि जो तुम्ही इथं टाकणार तोच तुम्हाला इथे टाकायचा आहे. 8 अंकी पासवर्ड तयार करायचा आहे. इथला जो टाकाल तोच तुम्हाला इथं कन्फर्म करायचा आहे. 8 अंकी तयार करायचा आणि तो आता लिहून ठेवायचा. म्हणजे जो तुम्ही तयार केलेला आहे तो व्यवस्थित लिहून ठेवा आणि त्याच्यानंतर तो टाकला गेल्यानंतर मग अपडेट पासवर्ड असं तुम्हाला करायचं आहे. आता तुम्हाला ती मी टाकलेलं देखील पुढे दाखवते. तर बघा अशा पद्धतीने जो आहे, कारण की तो आपल्याला दिसणार नाही, तर बघा न्यू पासवर्ड मी तयार केलेला आहे. जो इथं टाकला तोच मी इथं टाकलेला आहे. जर तुम्ही झूम पण केलं तर बघा तुम्हाला दाखवते 8च अंकी असणं महत्त्वाचं आहे. 8च्या वर जास्त घेत नाही, कमी पण नाही. त्याच्यामुळे तुम्ही जर पाहिलं तर ही जे तुम्ही डॉट पाहिले तर हे 8 अंकी आहे. तुम्ही बघू शकता तेच खाली आहेत. म्हणजे आपल्याला न्यू पासवर्ड तयार करायचा आहे, तोच कन्फर्म आपल्याला करायचा आहे. एवढं लक्षात ठेवा. 8 अंकी म्हणजे आकडेच नाही, तर तुम्हाला त्याच्यामध्ये अक्षरं पण वापरायचे आहेत, एखादं सिम्बॉल तुम्हाला वापरायचं आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार पासवर्ड तयार करू शकता. कन्फर्म म्हणजे आपल्या पद्धतीने आपण स्वतः आपल्याला जो पटेल तो पासवर्ड तुम्ही तयार करू शकता. फक्त तो 8 आकडे म्हणजे 8 जो आहे 8च्या वर जायला नको. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला अक्षर पण टाकायचं आहे, अंक पण टाकायचे आहेत, एक सिम्बॉल टाकायचा आहे. असा मिळून तुम्हाला 8 तयार करायचा आहे. तोच तुम्हाला इथं न्यूला टाकायचा आहे, तो कन्फर्म करायचा आहे. त्याच्यानंतर मग अपडेट पासवर्डवर आपल्याला क्लिक करायचं. टाकल्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज आलं. म्हणजे समजून घ्या की आपला जो पासवर्ड आहे तो अपडेट झालेला आहे. बघा पासवर्ड हॅज बीन अपडेटेड सक्सेसफुली, प्लीज लॉग इन अगेन. मग आपल्याला आता आपला जो पासवर्ड आहे जो नवीन तयार केलेला आहे तो अपडेट झालेला आहे आणि आता आपण लॉग इन करू शकतो. मग त्याच्यासाठी आपल्याला बॅक जायचं आहे, कारण की इथे आपल्याला लॉग इन करता येणार नाही. याच्यासाठी आपल्याला बॅक जायचं आहे आणि बॅक जाऊन आपल्याला हे पेज आपल्याला काढायचं आहे, जे करून आपण लॉग इन करतो. म्हणजे हे पोर्टलचं तुम्हाला दाखवलं. ॲपमध्ये फक्त आपल्याला युजर आय डी आणि पासवर्ड टाकावा लागतो. आणि जर तुम्ही पोर्टलवर बघत असाल, ओपन करत असाल, तर पोर्टलला तुम्हाला कॅपचा हा टाकावा लागतो. आता इथं युजर आय डी आपला जो आहे तो युजर आय डी हा जशाचा तसाच असतो, बदलत नाही. आता नवीन पासवर्ड तयार केलेला पासवर्ड टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं कॅपचा टाकायचा आहे. हा जो कॅपचा असतो हा जशाचा तसा इथे टाकायचा आहे. समजला नाही तर ह्या ॲरोला तुम्ही याच्यावर क्लिक केलं का तुम्हाला ते समजेल आणि त्याच्यानंतर लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर मग आपल्याला व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे. व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर मग थोडं थांबायचं आहे, ओपन व्हायला थोडा वेळ लागतो. त्याच्यानंतर मग आपल्या रजिस्टर नंबरवर परत OTP जातो. तो OTP आपल्याला इथे टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर व्हॅलिडेटवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमची ॲप्लिकेशन ही सुरू होते. हा 1 मिनिटासाठी OTP असतो, त्याच्यामुळे अगदी लवकरात लवकर टाकायचा आहे. 1 मिनिटासाठीच OTP असतो, त्याच्यामुळे यासाठी तुम्ही घाई करायची याला अजिबात. तुम्ही ज्यावेळेस इथं नंबर टाकताना जर तुम्ही ज्या फोनमध्ये काम करत आहात त्याच फोनमध्ये जर तुमचा तोच मोबाईल नंबर असेल तर लगेच तुम्हाला इथं वरच तो OTP इथे लगेच तुम्हाला दिसतो, तिथल्या तिथे बघून फटक्यात टाकून घ्यायचा. त्याच्यामुळे तुम्हाला ॲप्लिकेशन ओपन करायला अजिबात वेळ लागणार. त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं ॲप्लिकेशन ही सुरू झालेली आहे. तुम्ही माझं नाव बघू शकता. बघा ॲप्लिकेशन ही सुरू झालेलं आहे. मला तुम्हाला व्हिडिओ करण्यासाठी म्हणून नवीन पासवर्ड तयार करावा लागला. जर तुम्हाला अशा पद्धतीने जर कोणाला अडचण असेल, तुम्ही विसरला असाल, तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या प्रोसेसने करू शकता. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला फक्त नवीन पासवर्ड कसा तयार करायचा आणि त्याच्यानंतर लॉग इन कसं करायचं हे मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आजच्या व्हिडिओ पुरतं एवढंच. धन्यवाद.